महाविकास आघाडीने लोकसभेला महायुतीला कात्रजचा घाट दाखवला। आता विधानसभेला तर महायुतीचा पार सुपडाच साफ होईल। महाविकास आघाडीला विधानसभेत 288 पैकी 225 जागेवर यश मिळेल असा विश्वास देखील राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केला। सुधाकर भालेराव यांच्या पक्षप्रवेशाच्या सोहळ्यात शरद पवार बोलत होते। मराठा आरक्षणासाठी अवघा महाराष्ट्र पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे व बजरंग सोनवणे यांच्यावर निशाणा साधलाय। मराठ्यांची मते घेईपर्यंत हे नेते गोड बोलतात, पण मतं मिळाल्यानंतर त्यांची जागे होते असं ते म्हणालेत। मवियाचा मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध आहे का असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलाय। राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज 12वा दिवस आहे। यावेळी विधान परिषदेचे पुणे पोर्शे प्रकरणी चर्चा झाली। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुणे अपघात प्रकरणी पुण्याच्या पोलीस आयुक्तांच्या बदलीची मागणी केली। यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत कुणाचंही ऐकून मागणी करू नका असं स्पष्टपणे म्हटलंय। आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीतील भाजपच्या वाट्याला 120 ते 130 येतील, तर उर्वरित जागा त्यांना अजित पवार व एकनाथ शिंदेंच्या पक्षांना सोडाव्या लागतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे। जोपर्यंत वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी आणि त्यांचे कुटुंबीय यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या 10 लाखांना किंमत नाही। त्यांचा जीव 10 लाखांचा आहे का? असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरतायत? ते काय खोकेवाले आमदाराची बायको आहे की खोकेवाले आहेत ते? असा सवाल ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे।